हाय, इराज वर्ल्डमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे। घरी पार्टी आहे, मुलांना काहीतरी चटपटीत खायचं आहे, तर ही रेसिपी नक्की ट्राय करा। आज आपण बघणार आहोत झटपट आणि सोप्या पद्धतीने पावभाजी कशी करायची। सर्वात प्रथम आपण कुकरमध्ये 1 चमचा बटर टाकून घेणार आहोत। बटर व्यवस्थित मेल्ट झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण 1 चमचा पावभाजी मसाला टाकून घेणार आहोत। पावभाजी मसाला कारण भाज्यांना टेस्ट खूप छान येते। त्यानंतर आपण याच्यामध्ये भाज्या ॲड करणार आहोत। त्याच्यामध्ये पहिला आहे 1 बाउल फ्लावर। तुम्ही भाज्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता। त्याच्यानंतर आपण 1 बाउल मटार घेणार आहोत। त्यानंतर 1 बाउल बटाटा छोटा कापून घेतला आहे। त्यानंतर याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत 1 बाउल टोमॅटोने पावभाजीला कलर खूप सुंदर येतो। त्याप्रमाणे ते सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। व्यवस्थित मसाला कोट झाला पाहिजे। त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत 1 बाउल गाजर नेहमी बारीक चिरून घ्यावा कारण मॅश करताना अडचण येत नाही। त्याच्यानंतर आपण ॲड करणार आहोत 1 बाउल बीटने कलर पावभाजीला खूप छान येतो। ॲडिशनल कलर किंवा बाहेरचा कोणताही कलर टाकायची गरज पडणार नाही। यामध्ये आपण 2 ग्लास पाणी ॲड करणार आहोत आणि नंतर परत मिक्स करून त्यावर कुकरचं झाकण लावून कुकरला 3 ते 4 शिट्या द्याव्यात जेणेकरून भाज्या व्यवस्थित शिजतील। 3 ते 4 शिट्या झाल्यानंतर कुकरचं झाकण उघडून आपण बघू शकतो की आपल्या भाज्या पूर्ण शिजल्यात। मॅशरच्या सहाय्याने भाज्या पूर्ण मॅश करून घ्याव्यात, व्यवस्थित एकजीव करून घ्याव्यात। भाज्या व्यवस्थित सगळ्या मॅश करून एकत्र करून घेतल्यानंतर एक कढई घ्यायची आहे। कढईमध्ये 1 चमचा बटर टाकून घ्यायचं आहे। बटरचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। त्यानंतर मी 3 पळी तेल घेतलं आहे। तेल हे ऑप्शन आहे, तुम्ही घरगुती तुपाचा सुद्धा वापर करू शकता यामध्ये। त्यानंतर बटर आणि तेल एकजीव करून घ्यायचं आहे। बटर आणि तेल व्यवस्थित मेल्ट झाल्यानंतर यामध्ये आपण ॲड करणार आहोत 1 बाउल कांदा हा बारीक चिरून घेतला आहे कारण त्यामुळे पावभाजीला स्ट्रक्चर खूप छान येतं। त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत। मीठ आपण आधी घालतोय कारण मिठाने कांदा लवकर मऊ होतो व शिजायला लवकर सोपं जातं। मीठ आणि कांदा व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर कांदा गोल्डन होईपर्यंत शिजवायचं। कांदा गोल्डन झाल्यानंतर यामध्ये आपण ॲड करणार आहोत 1 बाउल टोमॅटो। आपण ऑलरेडी टोमॅटो भाज्या उकडताना सुद्धा घेतला आहे। त्याच्यानंतर 1 बाउल शिमला मिरची। आपण शिमला मिरची इथे कापून घेतली आहे कारण ती उकडताना त्याचं स्ट्रक्चर खूप चेंज होतं, त्याच्यामुळे आपण कापून घ्यायची। त्याच्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। सगळं कांदा, टोमॅटो आणि शिमला मिरची शिजून द्यायची आहे। त्याच्यानंतर आपण याच्यात ॲड करणार आहोत पेस्ट। टाकल्यानंतर भाजी आणि पेस्ट एकत्र व्यवस्थित मिक्स करून घ्यावं आणि याला शिजून घ्यावं। यामध्ये आता आपण मसाला ॲड करणार आहोत। त्याच्यासाठी अर्धा चमचा हळद, 2 चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 चमचा लाल घरगुती मसाला आणि 2 चमचे पावभाजी मसाला टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मसाले आणि भाजी एकत्र केल्यानंतर ते थोडा वेळ शिजेपर्यंत वाट बघायची आहे। ही पावभाजी खूप सहज सोप्या पद्धतीने आहे। आपण स्ट्रीट स्टाईल पावभाजी सुद्धा याला म्हणू शकतो। ते मसाल्याला नंतर थोडंसं तेल सुटल्यानंतर आपण याच्यात ॲड करणार आहोत आता आपण मॅश केलेली भाजी। मसाल्यामध्ये आता आपण मॅश केलेली पावभाजी टाकणार आहोत। त्यानंतर ही व्यवस्थित एकजीव करून घ्यायची आहे आपल्याला।
भाजी व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर याला आपण 2 ते 3 मिनटं झाकण ठेवून कवर करणार आहोत. त्याच्यानंतर करून बघा भाजीला आपले मस्त छानपैकी असं पाणी सुटलेलं आहे. आणि यामध्ये तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. जर तुम्हाला घट्ट भाजी हवी असेल त्याच्यामध्ये पाणी ॲड नका करू. त्याच्यानंतर आपण आता पाव तयार करणार आहोत. पावासाठी आपण पॅन गरम करून घेणार आहोत. पॅनमध्ये 1 चमचा बटर टाकून घ्यायचा आहे आणि तो व्यवस्थित मेल्ट करून घ्यायचा आहे. पावभाजी सगळीकडे पसरवून घेणार आहोत जेणेकरून पावाला भाजी व्यवस्थित लागेल. त्याच्यानंतर आपण मधून चिरून घेतलेले पाव याच्यावर ठेवणार आहोत आणि त्याच्यावर थोडंसं बटर सोडणार आहोत. बटरऐवजी तुम्ही घरच्या तुपाचा वापर करू शकता. त्याच्यानंतर व्यवस्थित पाव दोन्ही साईडने आपण भाजून घेणार आहोत आणि नंतर आपली रेडी आहे पावभाजीची डिश. ही सर्व करूया आपण. अशाच नवनवीन रेसिपीसाठी इराज वर्ल्ड चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.